is the branch of physical chemistry. What is meant by physical chemistry? Means it is related with the states of matter. Physical chemistry that deals with the study of interrelationship between the chemical changes and electricity. Means which type of chemical changes are observed in presence or in absence of electricity. Means in absence of electric current जेव्हा आपण एखाद्या सोल्युशन मध्ये ऍड करतो, सोल्युशन मध्ये ऍड काय करतो, कारण डिझोल्युशन इम्पॉर्टंट पार्ट गेला होता चॅप्टर नंबर 5 मध्ये. ओके, सॉल्ट्स मध्ये. सो डिझोल्युशन मीन्स व्हॉट, इलेक्ट्रिसिटी हा जो पार्ट आहे, इलेक्ट्रिक करंट जनरेट होण्यासाठी नंबर ऑफ पॉझिटिव्हली चार्ज कॅटायन्स आणि नंबर ऑफ निगेटिव्हली चार्ज एनायन्स जनरेट व्हायला पाहिजे. असं अजिबात की ते H+ आणि OH झाला पाहिजे असं काही नाही. मोल्टन स्टेट ऑफ also shows electrical conductivity, very good conductor. This means which shows the of conductivity or conductance. सो जर मी इलेक्ट्रोड 2 त्याच्यामध्ये डीप केलेले आहे, मग त्या सोल्युशन्सच्या नंबर ऑफ आयन्स सराउंडिंगला जास्त असले पाहिजे, हा त्याच्या मागचा मेन उद्देश आहे. ओके, या इलेक्ट्रोडच्या सराउंडिंगला पॉझिटिव्हली निगेटिव्हली चार्ज आयन्स सराउंडिंगला कंटिन्युअसली हायर स्पीड मध्ये मायग्रेट व्हायला पाहिजे, आणि ती स्पीड तो स्पीड अक्वायर करण्यासाठी आपण काय करतो, इलेक्ट्रिसिटी त्याच्यामध्ये पास आउट करतो. सो इलेक्ट्रिक करंट पास आउट केल्यानंतर सोल्युशन मध्ये पॉझिटिव्ह निगेटिव्ह चार्ज सेपरेट होतात. पॉझिटिव्ह इलेक्ट्रोड पुढे निगेटिव्हली चार्ज आयन्स आणि निगेटिव्ह इलेक्ट्रोड पुढे पॉझिटिव्हली चार्ज आयन्स मीन्स कॅटायन्स मायग्रेट होताना दिसतात. आता हे मायग्रेशन म्हणजे काय, स्प्लिटिंग आहे. सो स्प्लिटिंग ऑफ आयन इन that is a chemical changes and in presence or absence of electricity is nothing but your electrochemistry. याचा ओव्हरऑल स्टडी करायचा. म्हणजेच काय, इलेक्ट्रिसिटी पास आउट केल्यानंतर केमिकल चेंजेसचा रेट ऑफ रिएक्शन फास्टर असतो. इन ऍब्सेन्स ऑफ इलेक्ट्रिसिटी जर ती रिएक्शन केली तर आपल्याला काही वेळा रिएक्शन कम्प्लीट पण होत नाही किंवा रिएक्शन होतच नाही, आणि काही वेळा केमिकल चेंजेस जे काय आपल्याला ऑब्झर्व असतात ते नेकेड आईजने ऑब्झर्व करता येत नाही. मीन्स मायन्यूट चेंजेस असतात. रेट ऑफ रिएक्शन इज व्हेरी व्हेरी स्लो. सो इट जनरली इट इज कन्सिडर्ड एज RDS, rate determining effect. Okay, so such type of interaction or such type of study is generally observed in case of physical chemistry, and that type of physical chemistry is called as a electrochemistry. So हा important part आहे. नेक्स्ट इंट्रोडक्शनचा पार्ट आहे तो म्हणजे कुठला, रेडॉक्स रिएक्शन. आता नावाच आहे, रेडॉक्स म्हणजे काय, रेड स्टँड्स RE, that is the reduction, and OX stands for oxidation. The reaction in which reduction as well as oxidation process take place simultaneously, such type of reactions are considered as a redox reaction. Redox means what? The reactions in which oxidation as well as reduction reaction take place simultaneously. Now, इथे मी एक जनरल एक्झाम्पल घेतलं जे नोट्स मध्ये पण तुम्हाला अवेलेबल होईल. व्हॉट इज मीन बाय रिडक्शन अँड व्हॉट इज मीन बाय ऑक्सिडेशन. आता याच्यासाठी सुद्धा मला काही स्टुडंट्सचा असा मेसेज आलेला होता, रिडक्शन आणि ऑक्सिडेशन वरती म्हणजे जो न्यू पार्ट आहे, म्हणजे त्यांनी काही म्हणजे फॉर एक्झाम्पल जे प्रिव्हियस पेपरमध्ये जो ऑप्शन्स मध्ये क्वेश्चन्स येऊन गेले ते ऑब्व्हियसली जेई किंवा तुमच्या नीटच्या सिलेबस मध्ये असणार. मीन्स स्वर्ण ऑक्सिडेशन, एमपीबी रिडक्शन मीन्स मेरविन पेंडरॉफ अँड व्हॅलेरी सिंथेसिस, हा एमपीबी नावाचा पार्ट आहे. स्वर्ण ऑक्सिडेशन त्याच्यासाठी आपण COCl2 यूज करतो. सो अनदर आपण जसं बोलिफिकेशन क्लेमेन्सन हे आपल्याला यूज टू आहेत कारण ते स्टेट बोर्डला आहे. पण याच्याशिवाय अनदर फेवर्स काय रिएक्शन नावाची एक रिएक्शन आहे. फ्रॅगमेंटेशन टाईप रिएक्शन्स आहेत. मास स्पेक्ट्रोस्कोपी म्हणजे काय, जनरली कुठल्या टेक्निकसाठी ते यूज केलं जाते, म्हणजे कुठे कुठे ऑप्शन्स मध्ये ते दिसतं आणि ऑप्शन्स मध्ये आहे म्हणजे ते सिलेबस मध्ये त्यांच्या असणार आहे. सो त्याच्याबद्दल थोडं इन्फॉर्मेशन द्या असं सांगितलं होतं. सो तेही पाहिजे तर आपण कव्हर करूया, रिडक्शन आणि ऑक्सिडेशन टाईप ऑफ रिएक्शन. फक्त एक त्या मात्र लेक्चरसाठी मी कंपल्शन कोणालाही करणार नाही. जर तुम्हाला पॉसिबल असेल तर तुम्ही ते लेक्चर कंटिन्यू जरी असं म्हटलं तरी चालेल की कंटिन्यू जरी ते लेक्चर अटेंड केला तरी सुद्धा चालेल, कारण ती सिरीज ऑफ लेक्चर्स होतील, कम्प्लीट होणार नाही, कंटिन्यू होणार नाही. क्वेश्चन आन्सर्स किंवा ऑप्शन्स या फॉर्मॅटमध्ये तो स्टडी करावा लागेल म्हणजे ते क्वेश्चन्स आणि ते कन्सेप्ट क्लिअर होतील. ओके, सो त्या फॉर्मॅटमध्ये सांगितलं. फक्त आता एक लक्षात ठेवा, जेव्हा मध्ये तुम्हाला गॅप मिळेल तेव्हा मात्र प्रॉपर प्रिपरेशन ठेवा. असं नको व्हायला की आता जो मधला गॅप आहे त्याच्यामध्ये मी आरामात सगळं चाललंय. हार्डली स्टुडंट्सचा स्टडी चाललेला आहे कारण त्यांच्याकडनं कंटिन्युअसली क्वेश्चन आन्सरिंग वगैरे हे येत आहे रिप्लाय, बाकीच्यांचं तसं होत नाही. सो असं नको व्हायला म्हणून. नेक्स्ट, SnCl2 plus 2 molecules of FeCl3 will give you SnCl2 प्लस SnCl4 प्लस 2 FeCl2 ही तुमची एक रिएक्शन. याच्यामध्ये झालंय काय, ऑक्सिडेशन नंबर ऑफ T, Sn चा ऑक्सिडेशन नंबर होता +2, इथे ऑक्सिडेशन नंबर लिहिलेले आहेत. Fe चा ऑक्सिडेशन नंबर मिळालाय मला 3, Sn चा ऑक्सिडेशन प्रोडक्ट मध्ये आहे +4 आणि Fe चा ऑक्सिडेशन प्रोडक्ट मध्ये आहे +2. सो द ऑक्सिडेशन नंबर ऑफ टीन, इथे एक टीन आहे आणि इथे एक टीन आहे. इट इज स्टेनलेस क्लोराइड, इट इज स्टेनलेस टेट्राक्लोराइड.
सॅनस क्लोराईडचा एसएन मधला जो ऑक्सिडेशन नंबर आहे एसएनचा +2 जो +4 आलाय, म्हणजेच काय ऑक्सिडेशन नंबर इन्क्रीजेस देन अँड देन इट कन्सिडर्ड ऑक्सिडाइज्ड स्पेसिस, म्हणजेच काय इट इज ऑक्सिडाइज्ड हियर. ओके. अँड Fe चा ऑक्सिडेशन नंबर होता 3 आणि तो आता झालेला आहे प्रोडक्ट मध्ये 2, म्हणजे ऑक्सिडेशन नंबर लेस झाला, म्हणजेच काय रिड्यूस झाला. सो रिड्युस्ड स्पेसिस. ओके. आता हे कुठले कुठले कंपोनंट आहेत? एसएनचं ऑक्सिडेशन झालं, ऑक्सिडाइज स्पेसिस आहे. Feचं रिडक्शन झालंय म्हणजे ती रिड्यूस स्पेसिस आहे. याचाच अर्थ असा होतो ऑक्सिडाइज स्पेसिस म्हणजे ऑक्सिडेशन नंबर इन्क्रीजेस. ओके. अँड हिअर रिड्यूस स्पेसिस म्हणजे आता रिडक्शन नंबर इन्क्रीजेस नाही म्हणायचं, ऑक्सिडेशन नंबर गेट डिक्रीजेस. हे इम्पॉर्टंट पार्ट आहे. हा जर पार्ट तुम्हाला समजला तर सगळं ठीक आहे. ओके. काय सांगितलं मी पहिल्यांदा सांगतोय, रिडक्स म्हणजे काय? द प्रोसेस ऑर द रिएक्शन इन विच रिडक्शन एज वेल एज ऑक्सिडेशन प्रोसेस टेक प्लेस सायमल्टेनियसली. नाउ व्हॉट इज मीन बाय रिडक्शन, व्हॉट इज नंबर मीनिंग ऑफ दॅट इज ऑक्सिडेशन. जनरली लक्षात ठेवायचं, ऑक्सिडेशन मध्ये ऑक्सिजन इन्क्रीज होत जातात, ऑक्सिडेशन नंबर वाढत जातो. ऑक्सिडेशन नंबर वाढतो म्हणजे काय? मेटलवरची ऑक्सिडेशन स्टेट इन्क्रीज होत जाते आणि त्याला आपण कन्सिडर करतो ऑक्सिडेशन नंबर. ऑक्सिडेशन नंबर इन्क्रीज करण्यासाठी काय असावं लागतं? एअर मध्ये असणारा ऑक्सिजन असावा लागतो. जर ते नसेल पॉसिबल, म्हणजे रूम टेम्परेचरला ती रिएक्शन होत नसेल, तर एक्सेस ऑफ ऑक्सिजन कंटेनिंग एलिमेंट, फॉर एक्झाम्पल K2Cl2O7 आहे त्याच्यामध्ये, KMnO4 आहे त्याच्यामध्ये, SeO2 सेलेनियम डायऑक्साइड, ग्लायऑक्झल C2H2O2. सो सच टाइप ऑफ कंपाउंड्स कंटेनिंग ऑक्सिजन, म्हणजे जे ऑक्सिजन इम्पार्ट करतील रिएक्शन मध्ये आणि रेट ऑफ रिएक्शन इम्प्रूव्ह करतील, त्याला करतो ऑक्सिजन. सिमिलरली रिडक्शनसाठी काय असणार? ते ऑक्सिजन रिमूव्ह करायचे, म्हणजे इन टर्म्स ऑफ ऑक्सिजन जर डेफिनेशन सांगायचं झालं तर ऍडिशन ऑफ ऑक्सिजन इज नथिंग बट ऑक्सिडेशन अँड रिमूव्हल ऑफ ऑक्सिजन इज नथिंग बट युअर रिडक्शन. ओके. सिमिलरली फॉर हायड्रोजन मध्ये डेफिनेशन सांगायचं झालं तर रिमूव्हल ऑफ हायड्रोजन मीन्स ऑक्सिडेशन, addition of hydrogen means reduction. So these are the two important phenomena, and on the basis of electrochemistry oxidation number is very important. So ज्या ऑक्सिडेशन नंबर वाढतोय त्याला म्हणायचं ऑक्सिडाइज्ड स्पेसिस, ज्या स्पेसिसचा मीन्स मेटलचा ऑक्सिडेशन नंबर रिड्यूस होतोय त्याला आपण कन्सिडर करतो की ऑक्सिडेशन नंबर डिक्रीजेस म्हणजेच रिड्यूस स्पेसिस. या एकाच प्रोसेसमध्ये दोन्ही रिएक्शन झाल्यात म्हणून त्याला रेडॉक्स रिएक्शन म्हटलं जातं. बऱ्याच वेळा मुलांना असं वाटतं की रेडॉक्स रिएक्शन मध्ये रिव्हर्सिबल एरो असायलाच पाहिजे. नाही, रिव्हर्सिबल एरो इक्विलिब्रियम कंडिशनसाठी असायला लागतो. रेडॉक्स प्रोसेससाठी कंपल्सरी असायलाच पाहिजे असं आपण नाही म्हणू शकत. काही वेळा असतो, काही वेळा नसतो सुद्धा. जनरली बायोकेमिकल स्पेसिसमध्ये इरिव्हर्सिबल प्रोसेस आहेत. बायोकेमिकल स्पेसिस म्हणतो मी, म्हणजे एटीपीचं कन्व्हर्जन एडीपी प्लस आयपी मध्ये होणे वगैरे इरिव्हर्सिबल प्रोसेस आहेत. आणि काही अशा प्रोसेस आहेत मध्ये फक्त मेटल टेक पार्ट करतात, म्हणजे मेटल प्लस नॉन मेटल कंबाईन टू फॉर्म अलॉय. या केसेसमध्ये तुम्हाला काही वेळा रिव्हर्सिबल रेडॉक्स रिएक्शन ऑब्झर्व करता येतात. ओके. आता ह्या सगळ्या रेडॉक्स प्रोसेसेस किंवा इलेक्ट्रोकेमिस्ट्रीचा साठी इक्विपमेंट्स कुठले कुठले लागतात, त्यासाठी बेसिक इक्विपमेंट या टोटल टॉपिकसाठी लक्षात ठेवायचं. एक आपल्याकडे बीकर असेल किंवा ज्या सोल्युशन ज्याच्यामध्ये वेसल ठेवण्यात, सोल्युशन ठेवण्यासाठी एखादा वेसल घेतलेलं असेल. ज्या वेसलसाठी मी असं कन्सिडर करेन की एका केलं ए, अनदर बीकरला मी मार्क केलेला आहे बी. आता जो पार्ट आपण स्टडी करणार आहोत, म्हणजे फॉर एक्झाम्पल आपल्या सिलेबस मध्ये जो आहे कंडक्टन्स मीन्स व्हॉट? कंडक्टन्स याचा अर्थ काय? हे टायट्रेशनचे प्रकार आहे. कंडक्टोमेट्रिक टायट्रेशन, ओके. ग्रॅव्हिमेट्रिक अनालिसिस, म्हणजे ग्रॅव्हिमेट्रिक म्हणजे याच्यामध्ये वेटचं यूज करता तुम्ही, आणि व्हॉल्युमेट्रिक अनालिसिस इज नथिंग बट युअर टायट्रेशन. टायट्रेशन मध्ये तुम्ही सगळ्यात पहिल्यांदा काय करता, आता ज्यांनी प्रॅक्टिकल कधी केलेलंच नसेल त्यांच्यासाठी ही खूप महत्वाची गोष्ट आहे. कान देऊन नीट ऐकला तर समजेल. ओके. ज्या कुठल्या सबस्टन्सची किंवा ज्या कुठल्या सोल्युशनची नॉर्मॅलिटी डिटरमाइन करायची, नॉर्मॅलिटी इज द वे ऑफ एक्सप्रेसिंग द कॉन्सन्ट्रेशन ऑफ सोल्युशन. सो जेव्हा त्याची एक्सप्रेशन आपल्याला कॅल्क्युलेट करायची असेल तेव्हा तुम्हाला सर काय करतात, एक राऊंड बॉटम फ्लास्क देतात आणि त्यामध्ये मिनिमम अमाऊंट ऑफ सोल्युशन असतं. तुम्हाला काय सांगतात ते डायल्यूट करा. का डायल्यूट करायचं? त्याचा कंडक्टन्स डिटरमाइन करता यायला पाहिजे म्हणून. ओके. डायल्यूट का करायचं? सोल्युशन त्याच्यामध्ये इन्क्रीमेंट व्हायला पाहिजे. पॉझिटिव्हली चार्ज प्रोटॉन्स आणि निगेटिव्हली चार्ज एनायन्स म्हणजे OH मायनस जनरेट होण्यासाठी. समजा एखाद्याला असं वाटलं की डिझोल्युशनसाठी वॉटरच काय ऍड करायचं, दुसरं कुठलं सिरप ऍड केलं तर किंवा अल्कोहोलिक सोल्वंट ऍड केलं तर चालेल. पण इन केस ऑफ ग्रॅव्हिमेट्रिक अनालिसिस आपण सबस्टन्स हीट करतो आणि जेव्हा अल्कोहोल तुम्ही यूज करता तेव्हा ते हायग्रोस्कोप आहे, म्हणजे तुम्ही काय करणार, जेव्हा तुम्ही ते फ्लेमच्या जवळ नेणार तेव्हा फायर कॅच करू शकता. मग अशा वेळी काय करायचं,
एक पहिल्यांदा सॉल्व्हंट, युनिव्हर्सल सॉल्व्हंट, अँफोटेरिक सॉल्व्हंट वॉटर घ्यायचं, त्याच्यामध्ये ट्रायपॉड स्टँड ठेवायचा, ट्रिपलेट स्टँड असतो तो, आणि त्याच्यामध्ये बीकर फिट करायचं. सोल्युशन आतमध्ये राहते अल्कोहोल, त्याच्या बाहेर असणार वॉटर, त्याच्या बाहेर असणार तुमचा वॉटर म्हणजे जे वेसल, वॉटर ज्याला वॉटर बाथ, आणि डाऊन साईडला असेल तुमचा ट्रायपॉड स्टँड आणि तुमचं बर्नर. ओके, कंटिन्यू हिट केल्यानंतर जेव्हा तुम्हाला ते एअर बबल्स दिसतात म्हणजेच कायनेटिक एनर्जी इन्क्रीज झालेली आहे, जे इम्पॉर्टंट आहे तुमच्या कंडक्टन्स इन्क्रीमेंटसाठी. ओके, सो कंडक्टन्स याचा अर्थ काय, कुठलीही इलेक्ट्रोलायटिक स्पेसिस जी सोल्युशन मध्ये आपण डीप केल्यानंतर मुवमेंट ऑफ इलेक्ट्रॉन फास्ट होते, त्याला आपण कन्सिडर करतो कंडक्टन्स. आणि कंडक्टन्स आणि रेझिस्टन्स हे एक्झॅक्टली डिफरंट फेनोमेनन आहेत, हे लक्षात असू द्या. सो कंडक्टन्स इन इलेक्ट्रोलायटिक सोल्युशन, मग कुठले कुठले कंडक्टर्स यूज केले जातात त्याच्यामध्ये, फर्स्ट वन इज इलेक्ट्रॉनिक कंडक्टर्स and electrolytic conductors. Electronic conductors means what? The conduction of electricity or current electricity occurs by direct flow of electron under the influence of applied potential. Best example is a conductometer, potentiometer, photometer, spectrophotometer. These are the instruments under the influence of applied potential they can conduct इझिली इलेक्ट्रिसिटी. आता त्याच्यासाठी बेस्ट एक्झाम्पल सांगायचं झालं तर तुम्ही आता लॅबमध्ये गेल्यानंतर जर तुम्हाला माहिती असेल तर कंडक्टोमेट्रिक टायट्रेशन कशी परफॉर्म करायची असतात. कंडक्टोमीटर नावाचं एक डिजिटल इक्विपमेंट आहे, इन्स्ट्रुमेंट आहे, त्याच्यावरती डिजिटल स्क्रीन असते. डिजिटल स्क्रीनवरती कंडक्टन्स, तुमचं करंट इलेक्ट्रिसिटी मीन्स इन एम्पियर एज वेल एज मिली एम्पियर, जसं तुम्ही सेटिंग कराल त्याप्रमाणे हे करावं लागतं. पण एक्सपेरिमेंट सुरुवात करायच्या अगोदर 2 इलेक्ट्रोड्स आधी असावे लागतात आणि ते कनेक्ट करायला प्रॉपर ठिकाणी जमले पाहिजेत. त्याच्यावरती मेन्शन केलेलं असतं, कलरवरनं आयडेंटिफाय कधीही करायचं नाही. तो रेड कलरचा असतो, तो असा येलो कलरचा, तो ब्लॅक कलरचा दिला तर तुम्हाला काय सांगता येणार नाही का, असं नाहीये. सो हे आयडेंटिफाय कसं करायचं, प्रत्येक इलेक्ट्रोड डीप करून बघायचा डिफरंट सोल्युशन्स मध्ये. जर NaCl मध्ये चार्ज सेपरेट होत असतील आणि त्या इलेक्ट्रॉनवर म्हणजे त्या इलेक्ट्रोड वरती जर आयन्स तुम्हाला पार्टिकल दिसत असतील NaCl चे, तर लक्षात ठेवायचं क्लोराईड आयन्स त्याच्यावरती जमा होत आहेत. जर क्लोराईड आयन्स हे निगेटिव्हली चार्ज आहे तर तो इलेक्ट्रोड कुठला असला पाहिजे, पॉझिटिव्हली चार्ज, जो कुठला असेल तो. ओके, तर या फॉर्मॅटमध्ये लक्षात ठेवायचं, तर ते तुमच्या कॉन्सेप्ट सुरुवातीपासून क्लिअर होतात आणि हा टोटली नवीन पार्ट आहे. So electronic conductors means what? Conduction of electricity occurs direct flow of an electron under the influence of applied potential. Means potential जेव्हा तुम्ही अप्लाय करता तेव्हा मुवमेंट ऑफ इलेक्ट्रॉन्स फास्ट होते, म्हणजे कायनेटिक एनर्जी इन्क्रीज होते थोडक्यात. हे नेकेड आईजने काही दिसत नाही कारण आपण सॉल्व्हंट वापरलेलं असतं वॉटर. म्हणूनच मी म्हटलं ज्यावेळी कलर्ड सोल्युशन तुम्ही युज करताना बेस्ट तुम्हाला याच्यामध्ये ऑब्झर्वेशन दिसतं फोटोमीटर मध्ये. फोटो मीन्स लाईट. ओके, आणि लाईटचं ऍब्सॉर्प्शन होतं कलर्ड कंपोनंटच्या स्पेसिस मध्ये, त्याला आपण बॅथोक्रोमिक शिफ्ट आणि हिप्सोक्रोमिक, हायपरक्रोमिक शिफ्ट असं म्हटलं जातं. ज्यांचा कोणाचा जेईचा स्टडी चालू असेल त्यांना हे वर्ड माहिती असणार, त्यांच्या ऑप्शन्स मध्ये कुठे ना कुठेतरी गेलेले असणार. त्याच्यावरती एक तरी क्वेश्चन असतो विच इज डिपेंड्स अपॉन द मॅक्सिमम वेवलेंथ व्हॅल्यू लॅम्बडा मॅक्स. Okay, so the electronic conductors means what? The conduction of current electricity which by the direct flow of an electron under the influence of applied potential. Now असे कुठले कुठले कंपोनंट्स आहेत की जे इलेक्ट्रॉनिक कंडक्टर्स म्हणून युटिलाइज केले जातात किंवा युज होतात. सॉलिड एज वेल एज अ मोल्टन मेटल्स म्हटलंय मी, म्हणजे सोडियम हा मेटल आहे. ओके, जो फ्युज्ड केल्यानंतर किंवा फ्युज्ड म्हणजे काय, सेमी सॉलिड सबस्टन्स, तो मी हीट केलाय. म्हणजे जर समजा तुमच्याकडे वॅक्स आहे, बघा मी काय सांगतोय, वॅक्स, आणि ते जर तुम्ही फ्लेम मधनं नेलात, बाहेर काढला, तर लगेच त्याचं लिक्विड मध्ये म्हणजे आता ड्रॉपच पडणार असं नाही होत. जिथून तुम्ही फ्लेम पास आउट करताना तो पार्ट मेल्ट झालेला वाटतो आणि त्याचा ड्रॉप कुठेतरी खाली पडेल, पण तुम्ही जर तो हातातच ठेवला तर ते सॉफ्ट होतं. इट इज नथिंग बट युअर मोल्टन स्टेट. ओके, ऍक्च्युली सॉलिड आणि लिक्विडच्या मध्ये असते ती मोल्टन स्टेट. ते बऱ्याच जणांना असं वाटतं मोल्टन म्हणजे तो आपण एखादा मेटॅलिक रॉड आहे आणि त्याचा जेव्हा आपण फ्लेम मध्ये झाल्यानंतर शेप चेंज होतो, ती म्हणजे मोल्टन स्टेट असते. असं नाहीये. मोल्डिंग वेगळं आणि मोल्टन स्टेट कंपाऊंडच्या बाबतीमध्ये असणारी ही टोटली पार्ट वेगळा. इट इज अ टाईप ऑफ फिजिकल स्टेट. जनरली इट इज ऑब्झर्व्ड इन केस ऑफ इलेक्ट्रिक कंडक्शन ओनली. सो सॉलिड मेटल्स आणि मोल्टन मेटल्स हे एक्झाम्पल्स आहेत इलेक्ट्रॉनिक कंडक्टरचे. Now what is mean by electrolytic conductors? Lysis म्हणजे अकॉर्डिंग टू बायोलॉजी इट इज अ ब्रेकडाऊन. इलेक्ट्रोलायटिक म्हणजे काय, इलेक्ट्रिक करंटचं ब्रेकडाऊन व्हायला पाहिजे. मला जे सांगितलं ते पॉझिटिव्हली चार्ज इलेक्ट्रोडकडे निगेटिव्हली चार्ज आयन्स जाणार, निगेटिव्हली चार्ज इलेक्ट्रोडकडे पॉझिटिव्हली चार्ज आयन्स जाणार, म्हणजे कॅटायन्स जाणार. ओके, सो मायग्रेशन ऑफ पॉझिटिव्ह अँड निगेटिव्हली चार्ज आयन्स इन प्रेझेन्स ऑफ इलेक्ट्रिक करंट अप्लाइड इन पोटेन्शियल वगैरे सगळं ठीक आहे, इन प्रेझेन्स ऑफ इलेक्ट्रिक करंट
such conductors generally considered as the electrolytic conductors. म्हणजे ज्या कंडक्टर्स मध्ये इन प्रेझेन्स ऑफ इलेक्ट्रिक करंट अपोजिटली चार्ज आयन्सचं सेपरेशन होतं किंवा मायग्रेशन होतं, मुवमेंट होते, त्याला आपण कन्सिडर करतो इलेक्ट्रोलायटिक करंट. हे एक्झाम्पल्स काय आहेत? स्ट्रॉंग किंवा वीक ऍसिड्स ॲज वेल ॲज अ बेसिस. म्हणजे HCl स्ट्रॉंग ऍसिड आहे, NH4OH इज अ वीक बेस. मग ज्याला कुठल्या सॉल्ट वेगवेगळ्या डिफरंट ऍसिड आणि डिफरंट बेस मधून आपण जे टायट्रेशन करतो त्याला आपण कन्सिडर करतो ऍसिड बेस टायट्रेशन. ओके, आणि ऍसिड बेस टायट्रेशन नंतर एक फायनल प्रोडक्ट मिळतो, तो म्हणजे असतो न्यूट्रल प्रोडक्ट, ज्याचा pH 7.0 असतो. सो हे लक्षात ठेवायचं. इलेक्ट्रोकेमिस्ट्री म्हणजे काय? इलेक्ट्रिक करंट आणि केमिकल चेंजेस ह्याच्यामध्ये असणारं इंटर रिलेशन, ज्याचा स्टडी आपण कन्सिडर करतो इलेक्ट्रोकेमिस्ट्रीमध्ये. रेडॉक्स रिएक्शन म्हणजे काय? ज्याच्यामध्ये रिडक्शन एज वेल एज ऑक्सिडेशन प्रोसेस सायमल्टेनियस होतात, एकाच रिएक्शन मध्ये होतात, असंही नाही म्हणत आहे मी. SnCl2 चं कन्व्हर्जन SnCl4 मध्ये झालं ही एक रिएक्शन, आणि अनदर FeCl3 चं कन्व्हर्जन FeCl2 मध्ये झालं असं नाही म्हणत आहे. ऑक्सिडेशन नंबर एकाच केसमुळे, आणि हे कशामुळे होतं? याचा ऑक्सिडेशन नंबर इन्क्रीज झाल्यामुळेच याचा ऑक्सिडेशन नंबर लेस होतो, हेही सांगतो. म्हणून त्याच्यामुळे आपल्याला कन्सिडर करतो रेडॉक्स रिएक्शन. जनरली काही कंपोनंट त्यातले ऍसिडिक प्रॉपर्टी शो करतात, काही बेसिक प्रॉपर्टी शो करतात. मग इन केस ऑफ इलेक्ट्रोकेमिस्ट्री लँग्वेज मध्ये आपल्याला बोलायचं झालं तर ज्या स्पेसिसचा ऑक्सिडेशन नंबर इन्क्रीज होतो त्याला ऑक्सिडेशन म्हणायचं, आणि ज्या स्पेसिसचा ऑक्सिडेशन नंबर डिक्रीज होतो त्याला रिडक्शन म्हणायचं. बरेच स्टुडंट लिहून येतात ऑक्सिडेशन नंबर वाढला तर ऑक्सिडेज, रिडक्शन नंबर वाढला तर रिडक्शन स्पेस. हे रॉंग आहे. रिडक्शन हा नंबर नसतो, कधी कधी ऑक्सिडेशन नंबर असतो. ओके, कंडक्टन्स इन इलेक्ट्रोलायटिक सोल्युशन्स मध्ये आपण काय बघितलं? दोन टाईपचे कंडक्टर्स इसेन्शियल आहेत, इलेक्ट्रॉनिक आणि इलेक्ट्रोलायटिक. लायटिक म्हणजे ब्रेकडाऊन, म्हणजे अपोजिटली चार्ज आयन्स असतील, आणि याच्यामध्ये काय होईल? अंडर द इन्फ्लुएन्स ऑफ इलेक्ट्रिक करंट थ्रू द अप्लाइड पोटेन्शियल ऑब्विसली, मीन्स EMF इलेक्ट्रोमोटिव्ह फोर्स युनिट असेल, आणि इथे मात्र अँपियर मध्ये तुमचं युनिट असेल. हा मेजर फॅक्टर त्याच्यातला. सो यातला एक डिफरन्स पेपरमध्ये विचारला, तो बघूया. पण त्याच्या अगोदर याचा आधी स्क्रीनशॉट घ्या, याच्यामध्ये काही समजलं नसेल तर विचारा. टोटली न्यू पार्ट आहे, ऑब्विस आहे, थोडा वेळ जाईल चालेल, पण ईच अँड एव्हरी कन्सेप्ट समजायला पाहिजे, असं माझं मत आहे. ओके, नेक्स्ट पॉइंट, very important, distinguishing point of electronic and electrolytic conductors. ओके, नेटवर्क इश्यू मला त्यामुळे प्रॉब्लेम झालाय. ठीक आहे. सो द नेक्स्ट पॉइंट इज इलेक्ट्रॉनिक कंडक्टर्स अँड इलेक्ट्रोलायटिक कंडक्टर्स. व्हॉट इज द डिस्टिंग्विशिंग पॉइंट? आता पेपरमध्ये क्वेश्चन आला तर हा 2 मार्क्स साठी येऊ शकेल. Migration of electrons through the conductor take place is generally observed in case of electronic conductors, and electrolytic conductors means movement of electrons, okay, towards the electrodes. Means positively charged ions, negatively charged ions generally आपल्याला electrolytic मध्ये दिसतात. So migration of electrons towards the electrodes takes place in case of a electrolytic conductor. Next, it involves transfer of matter. Means in case of electronic conductors, अमाउंट ऑफ सॉल्वंट और अमाउंट ऑफ अ सबस्टन्स ट्रान्सफर होतो. मॅटर जो सबस्टन्स होतो तो ट्रान्सफर होतो. फॉर एक्झाम्पल, कलर्ड कंपोनंटचं सोल्युशन प्रिपेअर केलेलं असेल तर इलेक्ट्रोड, व्हाईट कलरच्या इलेक्ट्रोडवरती कलर्ड कंपोनंट्सचे पार्टिकल्स ऑब्झर्व होतात त्याच्यामध्ये. ओके, बट इन केस ऑफ अ इलेक्ट्रोलायटिक कंडक्टर्स इट डज नॉट इन्व्हॉल्व एनी ट्रान्सफर ऑफ अ मॅटर. ओके, सो इट इज अगेन very important part. Next one, conduction process do not involve any type of a chemical changes, but here current flows always accompanied with the chemical changes. म्हणजेच काय? जसं जसं करंट फ्लो होत जाईल त्यावेळी केमिकल चेंजेस तुम्हाला ऑब्झर्व करता येतात. केमिकल चेंजेस इन द सेन्स इव्हॅपोरेशन प्रोसेस. काही वेळा काय होतं, टेम्परेचर वाढतं एखाद्या बिकरमध्ये, करंट जर इन्क्रीमेंट झालेला असेल त्याच्यामध्ये तर, आणि त्याच्यामध्ये केमिकल चेंजेस ऑब्झर्व करता येतात, आणि ते कलर चेंजेस कसे असतात? कलर चेंज होतो, त्याच्यावर प्रेसिपिटेट फॉर्मेशन होतं, किंवा इव्हॅपोरेशन, सॉलिड स्टेट ऑफ solid state get converted into liquid state, states of matter change होतात. Okay, similarly in case of electronic conductors resistance increases but conductivity get decreases, and here resistance of the solution get decreases but conductivity is increases. आता रेजिस्टन्स आणि कंडक्टन्स हे कशावरून आपण डिटरमाइन करतो? आपला एक ओहम्स लॉ आहे बघा. ओहम्स लॉ काय आहे तो? V is equal to IR, करेक्ट आहे ना?
सो आर इज इक्वल टू व्ही अपॉन आय, म्हणजेच काय, रेझिस्टन्स जर इन्क्रीज झाला तर करंट जो असेल तो डिक्रीज होईल. एम्पियर मधला जो करंट असेल तो काय होईल, डिक्रीज होईल. करंट म्हणजे इलेक्ट्रोलायटिक कंडक्टर मध्ये तेच तर आपण बघतो ना, कंडक्टिव्हिटी ऑफ इलेक्ट्रॉन. सो कंडक्टन्स जो काय असेल तो डिक्रीज कधी होईल, ज्यावेळी रेझिस्टन्स वाढलेला असेल, आणि रेझिस्टन्स डिक्रीज कधी होईल, कंडक्टिव्हिटी ऑफ द सेल इन्क्रीज ज्यावेळी झालेली असेल त्यावेळी. सो दीज आर द differentiating points of electronic conductors as well as the electrolytic conductors. Exam point of view it is very very important. 2 marks साठी याच्यावरती क्वेश्चन पेपर मध्ये विचारला जातो. सो एक लक्षात ठेवा, ज्यावेळी या टाईपचे क्वेश्चन्स आपण सॉल्व्ह करतो तेव्हा नंबर ऑफ टॉपिक किंवा नंबर ऑफ पॉईंट सब पॉईंट्स लक्षात घ्या, त्याच्यावरनं क्वेश्चन्स तिथे फिक्स करत चला. इलेक्ट्रॉनिक ॲज वेल एज इलेक्ट्रोलायटिक कंडक्टर्स वरती एखादा क्वेश्चन येऊ शकतो, नाही असं नाही. अनदर रिमेनिंग थिंग्स म्हणजे कुठला सांगता येतील, त्याच्यामध्ये कंडक्टिव्हिटीची डेफिनेशन म्हणजे कुठला लॉ आहे, जो ओहम्स लॉ आहे तो, जो आपल्याला काय सांगतो, इन्फॉर्मेशन व्ही इज इक्वल टू आय आर. मग इलेक्ट्रिकल कंडक्टन्सचा फॉर्म्युला काय असतो, जो आपण कशाने इंडिकेट करतो, रेझिस्टिव्हिटी मीन्स व्हॉट आणि कंडक्टिव्हिटी मीन्स व्हॉट. ह्या काही टर्मिनॉलॉजीज आहेत त्या फक्त बघूया, डिस्कस करूया. त्याच्या अगोदर फक्त नोट्स स्क्रीनशॉट काढून ठेवा. ओके. ओके, आता हे 4 फॉर्म्युले फक्त लक्षात ठेवा, त्याच्यानं आपण डेफिनेशन करू शकतो. काय काय आहे ते बघूया ते सगळं. V is nothing but your potential difference, means voltage. Okay, I is nothing but your current, R be the resistance. So R is equal to V upon I rearrange करू शकतो. हेच इक्वेशन मला I च्या टर्म्स मध्ये घ्यायचं असेल तर V upon R is equal to again I. सो कुठली इक्वेशन कशी घ्या, आन्सर याच्याशी फिरवून फिरवूनच तुम्हाला मिळणार. एक टर्म मिळेल I ची, एक टर्म मिळेल V ची आणि एक टर्म मिळेल R ची. ओके, so this is nothing but your Ohm's law. Next सांगितलंय, electrical conductance is nothing but it is the reciprocal of resistance. Electrical conductance G, it can be represented by the symbol G, is the reciprocal of your electrical resistance. Next मध्ये सांगितलंय rho be the resistivity. Okay, resistivity means what? So rho is nothing, now it is not equal to density. लक्षात ठेवायचं, resistivity means what? It is the product of resistance with respect to इलेक्ट्रोडचं जे एरिया ऑफ क्रॉस सेक्शन आणि लेंथ असेल. बघा मी काय म्हणतोय, एक असेल, एक इलेक्ट्रोड इकडे, एक इलेक्ट्रोड इकडे, याच्यामध्ये जी असणारी लेंथ आहे त्याला आपण कन्सिडर करतो इन डिस्टन्स बिटवीन द टू इलेक्ट्रोड्स. अँड ए म्हणजे काय, या पर्टिक्युलर इलेक्ट्रोडचं जेव्हा मुवमेंट ऑफ इलेक्ट्रॉन्स होईल, म्हणजे मुवमेंट ऑफ इलेक्ट्रॉन्स त्याच्या सराउंडिंगला जे कोण असतील इलेक्ट्रॉन्स मूव्ह होणारे, त्याच्यामध्ये असणार एरिया ऑफ क्रॉस सेक्शन. म्हणजे या थोडक्यात काय, याचं इलेक्ट्रिकल फील्ड एवढं असेल, त्याचं इलेक्ट्रिकल फील्ड एवढं असेल. सो या टर्मला आपण कन्सिडर करतो ए. सो इट इज द प्रोडक्ट ऑफ रेझिस्टन्स विथ द रेशिओ ऑफ एरिया ऑफ क्रॉस सेक्शन अँड लेंथ ऑफ द कंडक्टर और युअर इलेक्ट्रोड. इट इज नथिंग बट युअर रेझिस्टिव्हिटी. अँड के, कॅपिटल के, इज नथिंग बट युअर कंडक्टिव्हिटी. त्याचं युनिट असतं कॅपा. ओके, सो कंडक्टिव्हिटी इज नथिंग बट युअर रेसिप्रोकल ऑफ युअर रेझिस्टिव्हिटी. सो इम्पॉर्टंट पार्ट काय, पेपरमध्ये तुम्हाला कंडक्टिव्हिटी विचारतात आणि सगळ्यांच्या व्हॅल्यूसाठी तुम्हाला एवढ्याच व्हॅल्यू दिलेल्या असतात. म्हणजे तुम्हाला हे कॅल्क्युलेट करायला पाहिजे. या व्हॅल्यू वरनं तुम्हाला आर कॅल्क्युलेट करता आला पाहिजे. आर कॅल्क्युलेट करून झाल्यानंतर त्या आरचा रेसिप्रोकल घेतला की जी ची व्हॅल्यू मिळेल.
कॅपिटल आर ची व्हॅल्यू घेतलेली असेल, एरिया ऑफ क्रॉस सेक्शन लेंथ दिलेली असेल तर रेझिस्टिव्हिटी कॅल्क्युलेट करू शकता आणि रेझिस्टिव्हिटी वरनं तुम्ही कंडक्टिव्हिटी कॅल्क्युलेट करू शकता. सो दीज आर द 4 फॉर्म्युलाज. फक्त पेपरमध्ये हे वर्डच्या फॉर्मॅटमध्ये लिहायचे. काय काय लिहिणार तुम्ही? अकॉर्डिंग टू ओहम्स लॉ, पोटेन्शियल डिफरन्स बिटवीन द टू इलेक्ट्रोड इट इज नथिंग बट इट इज द प्रोडक्ट ऑफ करंट फ्लोइंग थ्रू इट वर्सेस विथ रिस्पेक्ट टू रेझिस्टन्स. हाच क्वेश्चन करंटच्या फॉर्मॅटमध्ये विचारला तर इट इज द रेशिओ ऑफ पोटेन्शियल डिफरन्स विथ रिस्पेक्ट टू रेझिस्टन्स इन्व्हॉल्ड इन इट. आणि रेझिस्टन्सच्या फॉर्मॅटमध्ये विचारला तर इट इज द रेशिओ ऑफ पोटेन्शियल डिफरन्स विथ रिस्पेक्ट टू करंट इन एम्पियर. नेक्स्ट, इलेक्ट्रिकल कंडक्टन्स इज डिफाइंड as it is the ratio of specific resistance. Rho is nothing but a resistivity and it is the product of resistance with respect to area of cross section and length of the system. System म्हणजे काय? तुमचे जे दोन इलेक्ट्रोड्स असतील त्यांच्यामध्ये डिस्टन्स. आणि कंडक्टिव्हिटी K, it is generally represented by it is the reciprocal of resistivity of the electrolytic solution. So according to that particular formulas you can define all those things. फक्त लक्षात ठेवा फॉर्म्युले मात्र चांगले लर्न केले पाहिजे. ह्याच्यामध्ये कन्फ्युजन कुठे होतं बघा. मग या जी ची व्हॅल्यू कुठे युज करायची आहे लक्षात घ्या. जर समजा याचा तुम्हाला रेसिप्रोकल दिलेला असेल म्हणजेच हे इक्वेशन असं असणार बघा, 1/r इंटू एल बाय ए. याचा जर तुम्हाला रेसिप्रोकल दिलेला आहे याचाच अर्थ काय? इट इज नथिंग बट युअर 1/रो. बरोबर आहे. 1/रो म्हणजेच कोण आहे? कंडक्टिव्हिटी. आणि हे कोरिलेशन बऱ्याच वेळा सुचत नाही कारण आपण एवढंच लर्न करून गेलेलो असतो आणि त्याच्यामध्ये फिट करण्याचा प्रयत्न करतो. असं नका करू. जे काही तुम्ही प्रिपेअर केलंय ना ते अप्लाय करून बघा, ते खरंच करेक्ट येतंय की नाही हे चेक करा. म्हणजे तुम्हाला एक 1 बाय 1 व्हॅल्यूज मिळत जातील. आणि ऑब्व्हियसली एक्झामिनरला माहिती आहे जर मी व्ही ची व्हॅल्यू दिली, आर ची व्हॅल्यू दिली तर स्टुडंट रेशो असं लिहून ठेवणार, आय ची व्हॅल्यू स्वतः नाही कॅल्क्युलेट करणार, तो थांबून येणार आणि शेवटच्या 15 मिनिटांमध्ये विचारणार याचा आन्सर काय आलं. जो पण आन्सर सांगेल ते लिहून तुम्ही मोकळे होणार. हे त्यालाही माहिती आहे. त्यामुळे तो शक्यतो काय करतो, ज्याची कन्सेप्ट क्लिअर आहे त्याला तिथपर्यंत पोहोचवण्याचा जास्तीत जास्त प्रयत्न करतो. म्हणून खूप सिंपल क्वेश्चन्स नाही येणार. कंडक्टिव्हिटी किंवा इलेक्ट्रोकेमिस्ट्री वरती खूप सिंपल क्वेश्चन्स नाही आहेत. थोडंफार नर्न्स इक्वेशन नावाचा एक प्रॉब्लेम आहे. दॅट इज E इज इक्वल टू E0 सेल मायनस ऑफ NRT डिवायडेड बाय F लॉग टू द बेस टेन ऑफ रिड्यूस स्पेसिस डिवाइडेड बाय ऑक्सिडाइज स्पेसिस. या फॉर्म्युलामध्ये जर आपल्याला एलएन टर्म काढून टाकायची असेल तर आपण 2.303 घेतो. ओके, म्हणजे लॉगॅरिथमिक टर्म घेतो. पण जर तसं नसेल तर म्हणजे 2.303 घेऊन चालणार नाही, काहीतरी व्हॅल्यू येणार वेगळी. समजा करंट तुम्हाला काहीतरी फॅरेडे मध्ये मेन्शन केलेलं असेल तर व्हॅल्यू पण तुम्हाला फॅरेडे मध्ये घ्यावी लागणार. आन्सर कॅल्क्युलेट करताना हे मॅनिप्युलेशन करावे लागतात युनिटमध्ये. आणि तुमचं त्यावेळी टोटल जरा बोर्ड एक्झामचा सिलेबस झाला, एका महिन्यात तुम्ही सीईटी आणि जेईचं प्रिपरेशन देणार आहात, एक्झाम देणार आहात, असं कन्सिडर करून पेपर सेटरने पेपर सेट केलेला असतो. त्यामुळे असं नाही करून चालत की आमच्याकडे खूपच पेपर डिफिकल्ट येतो, आम्हाला काही नेहमीच असं असतं, असं काही नाहीये. सगळ्यांसाठी पेपर सारखाच येतो, फक्त डिफिकल्टी लेवल कुठल्या टॉपिकच्या न्यूमेरिकलसाठी वाढेल हे नाही सांगू शकत. मला असं वाटतं की सोल्युशन आणि सॉलिड स्टेटवरची डिफिकल्टी लेवल आपण वाढवू शकतो ऍज कम्पेअर टू इलेक्ट्रोकेमिस्ट्री आणि थर्मोडायनेमिक्स. सो याच्यामध्ये मॉडरेट येतील एक्झाम्पल. फक्त कॅल्क्युलेशनचा पार्ट माहिती पाहिजे, मॅनिप्युलेशन माहिती पाहिजे म्हणून सांगितलं एवढंच. कंडक्टिव्हिटीची जर व्हॅल्यू दिलेली असेल किंवा स्पेसिफिक कंडक्टन्सची व्हॅल्यू दिलेली असेल त्याच्यावर हे कॅल्क्युलेट करायचं झालं तर करता येतं, हे मला दाखवायचं होतं बस एवढं.
Okay, so molar conductivity of an electrolyte solution is defined as the conductance of a volume of a solution which is 1 mole of an dissolved electrolyte placed between two electrodes 1 centimeter apart from each other. Obviously, it is in the means that particular vessel containing a solution, म्हणजे इलेक्ट्रिसिटी पास आउट होत असणार. म्हणजे थोडक्यात सांगायचं जर झालं तर काय, कंडक्टिव्हिटी ऑफ अ सोल्युशन of 1 mole of a substance, 1 mole of a substance. आता तो 1 mole of a substance कशामध्ये ठेवलेला असणार, एक पर्टिक्युलर वेसल असेल ज्याच्यामध्ये इलेक्ट्रोड्स असतील आणि त्या 2 इलेक्ट्रोड्सच्या इन बिटवीन ते सोल्युशन तुमचं असेल 1 मोलर सबस्टन्सचं. त्याच्यापासून तुमच्या कंडक्टोमीटरवरती जी काही व्हॅल्यू येते त्याला आपण म्हणतो मोलार कंडक्टन्स आणि ओव्हरऑल प्रोसेसला म्हणतो मोलार कंडक्टिव्हिटी. सो इट कॅन बी रिप्रेझेंटेड बाय लॅम्बडा. आता लक्षात ठेवायचं, लॅम्बडा आपण नेहमी असा लिहितो, बरोबर आहे ना. फक्त इलेक्ट्रोकेमिस्ट्री या टॉपिकसाठी आपण लॅम्बडाची साईन आहे ते या फॉर्म मध्ये आपण लक्षात घेणार आहोत. म्हणताना मात्र लॅम्बडाच म्हणायचे. ओके, मोलार कंडक्टिव्हिटी एज वेल एज लॅम्बडा असं म्हणू शकतो आपण. सो लॅम्बडा इज इक्वल टू के इंटू व्ही. हिअर के विथ काय, के ची व्हॅल्यू आपण कशासाठी आपण कन्सिडर करतो, के इज नथिंग बट वॉट, मगाशी आपण बघितलेलं कंडक्टिव्हिटी, अँड व्ही इज नथिंग बट युअर व्हॉल्यूम. आता व्हॉल्यूमची व्हॅल्यू आपल्याला काय मिळू शकते, 1 अपॉन कॉन्सन्ट्रेशन, इट इज नथिंग बट युअर व्हॉल्यूम. सो 1000 समजा आपण म्हटलं मिली मोल पर डीएम क्यूब, म्हणजे 1 लिटर सोल्युशन असेल त्याची व्हॅल्यू आपण 1000 घेणार, 1 डीएम क्यूब म्हणजे, बरोबर ना. सो हे कन्सिडर करून 1000 इंटू के डिवायडेड बाय सी हा फॉर्म्युला येतो. आणि या फॉर्म्युलावरती एखाद दुसरा प्रॉब्लेम येऊ शकतो. आता याच्या एक रिलेटेड एक क्वेश्चन आहे, कोलार्स लॉ ऑफ मोलार कंडक्टिव्हिटी. मीन्स ज्यावेळी एका पर्टिक्युलर कंडक्टिव्ह म्हणजे ज्याला आपण कन्सिडर करतो एका पर्टिक्युलर मोलार सोल्युशनचं आपल्याला जेव्हा सेपरेट आयन्स मिळतात, तो प्रत्येक आयन टोटल मोलार कंडक्टिव्हिटी मध्ये स्वतःचं काहीतरी कॉन्ट्रीब्युशन देतो. म्हणजे फॉर एक्झाम्पल, एका सोल्युशनची मोलार कंडक्टिव्हिटी आहे 100, बरोबर आहे. ह्याच्यामध्ये सोल्युशन आहे NaCl. तर Na कॉन्ट्रीब्युशन जर 78% ऑफ असेल, म्हणजे मोलार कंडक्टिव्हिटी मध्ये Na कॉन्ट्रीब्युशन 78% असेल, तर रिमेनिंग जे पुढचे जे किती राहिलेले 22% आहे ते Cl मायनसचे असतात. म्हणजेच काय, ओव्हरऑल टोटल मोलार कंडक्टिव्हिटी ऑफ अ सोल्युशन जनरली डिपेंड कशावर असते, त्याच्यामध्ये असणाऱ्या काउंटर आयन्स वरती असते. आणि प्रत्येक काउंटर आयनची मोलार कंडक्टिव्हिटी डिफरंट आपल्याला स्पेसिफाय करता येते. सो ह्याचा स्टडी जर आपल्याला करायचा झाला, त्यासाठी आपण कोलार्स लॉ नावाचा एक पार्ट बघणार आहोत. इट इज रिलेटेड विथ द मोलार कंडक्टिव्हिटी विथ द स्क्वेअर रूट ऑफ इट्स कॉन्सन्ट्रेशन. ओके, जेव्हा आपण प्लॉट करतो ग्राफ, तेव्हा स्ट्रॉंग इलेक्ट्रोलाइट आणि वीक इलेक्ट्रोलाइट सोल्युशन, म्हणजे स्ट्रॉंग ऍसिड आणि वीक ऍसिड थोडक्यात सांगायचं झालं तर, त्याचा ग्राफ डिफरंट येतो. तो ग्राफ कसा येतो, काय येतो हे आपल्याला नंतर बघायचंय. सो हा इम्पॉर्टंट पार्ट आहे. ठीक आहे, आज आतापर्यंत जेवढं पार्ट बघितलाय तेवढं एकदा फक्त रिवाइज करूया आणि मग स्टॉप करूया. नेटवर्क आजच्या लेक्चरमध्ये इलेक्ट्रोकेमिस्ट्री म्हणजे काय, इलेक्ट्रोकेमिस्ट्रीमध्ये सगळ्यात इम्पॉर्टंट पार्ट, इट इज द ब्रांच ऑफ फिजिकल केमिस्ट्री विच डील्स विथ द स्टडी ऑफ केमिकल चेंजेस इन प्रेझेन्स ऑफ इलेक्ट्रिक करंट. म्हणजे इलेक्ट्रिक करंटमुळे होणारे केमिकल चेंजेस आणि केमिकल चेंजेसचा इफेक्ट होतो इलेक्ट्रिक करंट वरती, याचं कोरिलेशन. याचा स्टडी ज्या फिजिकल ब्रांचच्या केमिस्ट्री ब्रांचमध्ये, फिजिकल केमिस्ट्रीच्या ब्रांचमध्ये केला त्याला आपण म्हणतो इलेक्ट्रोकेमिस्ट्री. नंतर बघितलं पुढचा पार्ट रेडॉक्स रिॲक्शन, ऑक्सिडेशन रिडक्शन एकाच वेळी होतात त्याला रेडॉक्स रिॲक्शन म्हणतो. एक एक्झाम्पल बघितलं इलेक्ट्रॉनिक इलेक्ट्रोलायटिक कंडक्टन्सची डेफिनेशन आणि एक्झाम्पल्स बघितली. इलेक्ट्रोलायटिक आणि इलेक्ट्रॉनिक कंडक्टर्सचे डिस्टिंग्विशिंग पॉईंट्स बघितले. काही टर्मिनॉलॉजीज बघितल्या, कंडक्टिव्हिटी म्हणजे काय, स्पेसिफिक रेझिस्टन्स, ओहम्स लॉ, त्याच्यावरनं रेझिस्टिव्हिटी आणि कंडक्टिव्हिटी. आणि नेक्स्ट पार्ट बघितला मोलार कंडक्टिव्हिटी, याचा फॉर्म्युला एज वेल एज त्याचं डेफिनेशन. इथपर्यंतचा पार्ट आपला कव्हर झालाय. नेक्स्ट part of your syllabus is variation of conductivity with respect to concentration. Means if the concentration of electrolytic species increases, then what will be the effect or what will it affect on the conductivity of the molar conductivity of the solution. Similarly, जर समजा आपण स्ट्रॉंग आणि वीक इलेक्ट्रोलाइट असं डिस्टिंग्विशिंग केलं तर कंडक्टिव्हिटी कधी इन्क्रीज होत जाते आणि ते डिपेंड कशावर असतं हे इम्पॉर्टंट आहे. त्याच्यावरनं आपल्याला कोलार्स लॉ डिफाईन करायचा आहे, जो इम्पॉर्टंट व्हेरी इम्पॉर्टंट पार्ट आहे आणि जो आपण नेक्स्ट लेक्चरला कंटिन्यू करणार आहोत. ओके, आज जेवढा पार्ट झाला त्याच्यामध्ये काही डाऊट आहेत, आज जेवढा आपण पार्ट कव्हर केला त्याच्यामध्ये, कारण टर्मिनॉलॉजी त्याच्यात थोडा डिफरंट आहे, टाइम जाईल थोडा, पण इम्पॉर्टंट आहे अंडरस्टँडिंग होणं. काही डाऊट्स आहेत का? ओके, ठीक आहे. ठीक आहे, मग आज स्टॉप करूया.
उद्या परवा रेग्युलर टायमिंगला लेक्चर असेल तुमचं, फक्त संडेला मॉर्निंगला तुमची टेस्ट असणार आहे सॉलिड स्टेट आणि तुमचा रिमेनिंग टॉपिक केमिकल थर्मोडायनामिक्स वरती. सो ऑल द व्हेरी बेस्ट फॉर युअर प्रिपरेशन. आजपासून जर स्टडी चालू केला तर ते सोपं पडेल. आज जर तुम्ही सॉलिड स्टेटचा छोटा पार्ट कुठला असेल तर तो प्रिपेअर करा. उद्या तुमचा थर्मोडायनामिक्सचा टोटल टॉपिक क्लिअर करण्याचा प्रयत्न. का सांगतो याचं रिझन, आज आहे थर्सडे. फ्रायडेला तुमचा तो टॉपिक होईल, सॅटर्डेला तुम्हाला रिवाईज करायला टाइम मिळेल, तो सुद्धा लेक्चर नंतरचाच वेळ घ्यायचा, आणि संडेला तुमची टेस्ट असेल. नंतर तुम्ही तुमचा वेगळा अभ्यास काय दुसऱ्या सब्जेक्ट वगैरे केला तरी चालेल. संडेची टेस्ट झाली की तोपर्यंत मोस्टली जेवढा पार्ट आपला इलेक्ट्रोकेमिस्ट्री झालेला असणार कव्हर, तो कव्हर होईलच. आणि त्याच्यानंतर मग तुमचे जे रिमेनिंग टॉपिक्स आहेत म्हणजे कोऑर्डिनेशन कंपाऊंड्स आणि ट्रान्झिशन लिनियर ट्रान्झिशन एलिमेंट, त्याच्यावरती एक टेस्ट होईल आणि मग पुढचा पार्ट कंटिन्यू करता येईल आपल्याला, मीन्स मॉक टेस्ट. ओके, सो जेवढं झालंय प्रिपरेशन ते रिवाईज पण सायमल्टेनियसली करत चला म्हणून सांगितलं. सॉलिड स्टेट आणि थर्मोडायनामिक्सचं आधी प्रिपरेशन चांगलं करा. न्यूमेरिकल्स मात्र सॉल्व्ह करून बघा. कालच्या न्यूमेरिकल्स दिलेल्या न्यूमेरिकल्स मध्ये काही डाऊट्स असेल तर विचारा. कोणाला काही आले नसेल तर मोस्ट ऑफ द स्टुडंट्सने मात्र सॉल्व्ह केले. ओके, सो व्हेरी गुड, कीप इट अप. थँक्यू.